नमस्कार, मी प्रणाली तुम्हा सर्वांचे लव इट रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण केसांसाठी अतिशय गुणकारी आयुर्वेदिक तेल कसे बनवायचे ते बघणार आहोत। या तेलामध्ये अतिशय साधे इन्ग्रेडियंट्स वापरून अतिशय गुणकारी तेल आपण बनवणार आहोत। मी तुम्हाला सांगणार आहे हे तेल कसे बनते, याची रिअल प्रोसिजर कशी असते आणि महत्त्वाचे म्हणजे हे तेल अप्लाय कसं करायचं आहे। हे तेल आपल्या घरच्या लहान मोठे स्त्री पुरुष सगळ्यांना उपयुक्त आहे। मी स्वतः माझ्या मुलीला ती 3 वर्षांची असल्यापासून वापरते आणि तिच्या केसांची क्वालिटी अतिशय सुंदर झाली आहे। या तेलाने 2 महिन्यांमध्ये कमीत कमी 5 ते 7 सेंटीमीटर केसांची लांबी वाढेल। तसेच एकाच वापरात तुम्हाला कंडिशनरची सुद्धा गरज पडणार नाही। हे तेल केसांच्या सर्वच समस्यांवर रामबाण उपाय आहे। केस गळणे, केसात कोंडा होणे, उवालिखा होणे, अवेळी केस पांढरे होणे किंवा केसात खाज लागून चाई किंवा चट्टे होणे या सर्व समस्यांवर हे तेल काम करेल। ही एक आयुर्वेदिक रेसिपी आहे ज्याचा काहीच साईड इफेक्ट होणार नाही, तर फक्त फायदाच होईल। चला तर मग बनवूया हे गुणकारी तेल। सर्वात प्रथम मी घेत आहे 10 ते 12 जास्वंदांची फुले। शक्यतो लाल गावठी जास्वंद घ्यावा, पण जर तुम्हाला दुसऱ्या रंगाचे पण मिळत असतील तर ते सुद्धा थोड्या प्रमाणात वापरू शकता। जसे की मी घेतले आहे 1 पांढरा जास्वंद आणि 2 गुलाबी जास्वंद। यामध्ये हे पोलन ग्रेन्स खूप उपयुक्त आहेत। अगदी टक्कल पडत असलेल्या लोकांना सुद्धा हे रिग्रोथ देतात। पुढे मी घेतली आहे जास्वंदाची पाने। ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे। ती सुद्धा 15 ते 20 पर्यंत घ्यावीत। आता मी घेत आहे कढीपत्ता। कढीपत्ता केसांसाठी किती गुणकारी आहे हे आपल्याला माहीतच आहे। हे आपल्याला कुठल्याही केसांच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवते आणि केस काळे करायला मदत करते। मी प्लेट भरून कढीपत्ता घेतलेला आहे। नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे गुलाबाच्या पाकळ्या। गुलाब देशी गुलाबच घ्यावा जो मंदिराच्या बाहेर मिळतो, किंवा जर तुमच्या घरी झाड असेल तर त्याचे फूल घ्या, ज्यामध्ये खूप सुगंध असतो। त्याचा हर्बल बेनिफिट खूप असतो। हा तुमच्या केसांना आणि स्कॅल्पला खूप चांगलं ठेवतो आणि उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे केस गळतात किंवा डॅन्ड्रफ होतो किंवा खूप घाम येतो, त्यामुळे ॲलर्जी होते, या सर्वांपासून गुलाब संरक्षण करतो। आता मी घेतला आहे लिंबाचा रस। आपल्याला अर्धी वाटी लिंबाचा रस लागेल। 2 ते 3 लिंबांमध्ये अर्धी वाटी रस मिळेल। लिंबू काय करेल? लिंबू आपल्या केसांना डिटॉक्स करेल। जर डॅन्ड्रफ आहे तर इन्फेक्शन हटवेल आणि केसांना मुळापासून मजबूत बनवेल। जे स्कॅल्पचे पोअर्स ओपन होतात, ज्यामुळे केस गळती सुरू होते, लिंबाचं काम आहे त्याला स्टॉप करणे। आता मी घेतला आहे आवळा। मी 2 आवळे बारीक चिरून घेतले आहेत। आवळा हा केसांसाठी खूपच हेल्पफुल आहे। आवळा केस गळती, केस पांढरे होणे, केसांची वाढ होणे या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे। व्हिटॅमिन सी असल्यामुळे केसांना अतिशय चमकसुद्धा देतो। सोबत घेत आहे कॅम्फर। कॅम्फर म्हणजेच कापूर। आपल्याला 9 ते 10 कापराच्या वड्या लागतील। कापूर केसांना आफ्टर यूजसुद्धा प्रोटेक्ट करतो की परत इन्फेक्शन होऊ नये। लास्ट आहे 100 ml पाणी। एक मीडियम ग्लास पाणी घेतलं आहे मी, कारण आपल्याला सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा ज्यूस बनवायचा आहे। मी माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी तेल बनवत आहे, म्हणून मी पॅराशूट कोकोनट ऑइल घेत आहे 300 ml। नेक्स्ट आहे सिसमे ऑइल म्हणजे तिळाचं तेल। मी 100 ml ची बॉटल घेत आहे। मला जवळपास 200 ml तेल लागेल, म्हणून मी 2 बॉटल घेत आहे। हे मी द्विभाषी ब्रँडचं घेतलं आहे। तुम्हाला जे मिळेल ते शुद्ध तेल असावं। मेडिकल स्टोर्समध्ये किंवा किराणा दुकानामध्ये हे मिळून जाईल। आता नेक्स्ट ऑइल आहे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल। हे मी डाबर कॅस्टर ऑइलचं 50 ml ची बॉटल घेतली आहे। नेक्स्ट आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल। आपल्याला 10च कॅप्सूल लागतील। हा मी इव्हियॉन 400 mg कॅप्सूल घेतलेले आहे। चला तर बनवूया हे आयुर्वेदिक तेल। मी मिक्सरचं मीडियम जार घेतलेलं आहे, त्यामध्ये मी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकत आहे। आपण टाकलं आहे पहिले जास्वंदाची फुलं। आता मी टाकते आहे कढीपत्ता। बघा जवळपास प्लेट भरून कढीपत्ता घेतलेला आहे। आता नेक्स्ट आहे गुलाबाच्या पाकळ्या। हे सगळे इन्ग्रेडियंट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नेक्स्ट टाकत आहे जास्वंदाची पानं। आता टाकत आहे आवळा आणि लिंबाचा रस। हे फक्त एवढेच इन्ग्रेडियंट आपल्याला मिक्सरवर काढून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरवर काढून घ्यायचं आहे। मिक्सरवर मी काढून घेतलेलं आहे।
मिक्सर खोलल्याबरोबर अतिशय सुंदर सुगंध पसरलेला आहे। बघा, हे एक लिक्विड फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे। अतिशय बारीक असं आपल्याला मिक्सरवर काढून घ्यायचं आहे। आता मी घेते आहे एक तलम कापड, एखादा स्कार्फ किंवा रुमाल किंवा एखादा बनियनचं जरी कापड असेल किंवा एखादं धोतर असेल जुनं, ते तुम्ही घेऊ शकता। कारण आपल्याला एकही कण यामध्ये जाता कामा नये, म्हणून आपल्याला कापड घ्यायचं आहे, गाळणी घेऊ नका। आता यामध्ये हे मी गाळून घेत आहे। हे ज्यूस आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एकही कण जायला नको। जर त्यामध्ये काही कण गेले तर ते तेलामध्ये जळतील आणि आपलं तेल खराब होऊ शकतं। त्यामुळे बघा, आता जवळपास 150 ml मला ज्यूस मिळालेला आहे। मी अतिशय ते पिळून घेत आहे, जेणेकरून एक एक थेंब त्यामध्ये जाईल। आता मी ते तुम्हाला दाखवते की त्यामध्ये राहिलेला चोथा जो आहे तो तुम्ही हेअर पॅक म्हणून यूज करू शकता, ज्यामध्ये थोडं दही आणि पाणी मिक्स करायचं आणि ते तुम्ही केसांना 1 तासभर लावून ठेवा आणि मग बघा, अतिशय मऊ आणि हेल्दी केस होतील। आता मी नेक्स्ट घेत आहे एक लोखंडाची कढई। तुम्ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये पण करू शकता, पण ट्राय करा की लोखंडाच्या कढईत बनवा, जेणेकरून आणखी तेल पोषक होईल। मी हे खोबरेल तेल, कोकोनट ऑइल पूर्णपणे यामध्ये रिकामं करत आहे, जवळपास पूर्णपणे 300 ml ची बॉटल। आता मी नेक्स्ट तिळाचं तेल टाकत आहे। मी दोन्ही बॉटल टाकलेल्या आहेत। ती क्लिप मला मिळाली नाही म्हणून मी इथे टाकली नाही आहे। बघा, आता आपल्याला हे बंद गॅसवरच चढवायचं आहे। गॅस बिलकुलच गरम नको, कारण आपल्याला थंड तेलामध्येच ते ज्यूस टाकायचं आहे। मी कढई चढवलेली आहे। आता आपण तो ज्यूस अतिशय हळूवारपणे त्या तेलामध्ये सोडणार आहोत। हे ज्यूस बिलकुलच मिक्स होता कामा नये। बघा, मी अतिशय काठाकाठाने हळूवार सोडत आहे। तुम्ही बघू शकता, ज्यूस तळाशी बसलेला आहे आणि तेल वर पोहत आहे। ही निशाणी आहे की आपला ज्यूस अतिशय परफेक्ट बनलेला आहे। हे आपल्याला बिलकुलच मिक्स करायचं नाही आहे, चमच्याने एकजीव करायचं नाही आहे। आता मी गॅस ऑन करत आहे। अतिशय कमी फ्लेमवर हे तेल शिजायला जवळपास 1.5 ते 2 तास लागतो। बघा, अतिशय कमी फ्लेम आहे। जर यापेक्षा पण कमी फ्लेमवर तुम्ही ठेवू शकता। माझी 3 शेगड्यांची गॅस आहे आणि जे मधलं बर्नर आहे ते सगळ्यात लो होतं, सगळ्यात कमीवालं आहे। त्याच्यामुळे मी थोड्या वेळाने याला दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केलं होतं। बघा, मी तुम्हाला दाखवत आहे हे स्टेप बाय स्टेप कसं बनलं आहे ते। 1 तास 15 मिनिटांनी याच्यावरचे थोडे बुडबुडे येत होते आणि थोडंसं लिक्विड राहिलेलं होतं, ते तुम्हाला स्पूननी बाजूला करून दाखवत आहे। 1 तास 30 मिनिटांनी ते जवळपास काळं व्हायला सुरुवात झाली होती। गॅस अतिशय मंद आहे। 1 तास 45 मिनिटांनी तुम्हाला वरची लेअर एकदम ड्राय अशी दिसत आहे आणि जवळपास 2 तास झाल्यानंतर तेल अतिशय क्लिअर झालेलं आहे आणि मी जो राहिलेला चोथा आहे तो काढून घेत आहे। बघा, वाटीमध्ये मी तो चोथा काढून घेत आहे। ते अतिशय चिकट पदार्थ बनलेला आहे त्याचा आणि तेल अतिशय स्वच्छ निघालं आहे आपलं। हे जे उरलेलं आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। जेवढा आपला ज्यूस होता त्यामध्ये अगदी थोडं प्रमाणात ते चोथा तयार झालेला आहे वरचा। तुम्ही हात लावू शकाल एवढं टेम्परेचर झालं की त्यामध्ये मी 10 कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत। त्या गरम तेलामध्ये आपोआप विरघळतात किंवा तुम्ही स्पूनने थोडंसं त्याला दाबू शकता, जेणेकरून ते विरघळून जाईल। आता मी तुम्हाला तेल गाळून दाखवत आहे। आता तुम्ही एखादी गाळणी घेऊ शकता आणि एका स्वच्छ भांड्यामध्ये गाळा। बघा, अतिशय क्लिअर तेल तयार झालेलं आहे। मला माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी वापरायचं असतं, त्यामुळे मी मोठ्या प्रमाणात बनवलं आहे। तुम्ही प्रमाण कमीसुद्धा ठेवू शकता। आता मी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स टाकते आहे। तुम्ही त्याला थोडंसं प्रिक करू शकता कैचीनी किंवा सुईनी आणि त्यामध्ये 10 कॅप्सूल्स मी टाकलेले आहेत। हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं। आता मी एक काचेची बॉटल घेतलेली आहे। बघा, हे 600 ग्रॅमची बॉटल आहे
आणि ही काचेची बॉटल धुवून वाळवून स्वच्छ ठेवायची आहे. स्वच्छ बॉटलमध्येच भरा आणि काचेच्या बॉटलमध्येच भरा, जेणेकरून ते वर्षभर पुरेल. आता बघूया आपण किती तेल तयार झालेलं आहे ते. यामध्ये हे तेल भरून घ्यायचं आहे. आमच्याकडे सगळेच हे तेल वापरतात आणि केसांची क्वालिटी खूप छान होते. कंडिशनरची गरज पडत नाही. कंडिशनिंग अतिशय छान होतं केसांचं. तुम्ही हे लावून रात्रभर ठेवू शकता किंवा जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही लावून त्याला 1 तास ठेवा. पण जेव्हा लावाल केसांना तेल तेव्हा त्याला कव्हर करायला विसरू नका, जर तुम्ही 1च तास ठेवत असेल, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण बेनिफिट्स भेटतील. याने तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या सॉल्व्ह होतील. बघा, हे एवढं तेल तयार झालेलं आहे माझं. 600 ग्रॅमची बॉटल पूर्णपणे भरलेली आहे, तरीसुद्धा माझं तेल उरलेलं आहे. आता जी सिसमे ऑइलची माझी बॉटल होती ती 100 mlची आहे. आपण त्यामध्ये सुद्धा तेल भरून घेऊया, बघूया किती तयार होतं आहे ते. चला, तर माझी ही सेसमे ऑइलची 100 mlची सुद्धा बॉटल भरलेली आहे. म्हणजे ही 600 ग्रॅम आणि 100 ml एवढं, म्हणजे जवळपास 700 ml तयार झालेलं आहे माझं तेल. हे मला वर्षभर पुरेल आणि माझ्या फॅमिलीतले सगळेच जण वापरतात आणि या तेलाचे अतिशय फायदे आहेत. तुम्ही मला नक्की सांगा, तुम्ही हे तेल बनवा आणि तुम्हाला एका यूजमध्येच कळेल की हे तेल किती गुणकारी आहे ते. तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये सुद्धा हे बनवू शकता. थोड्या प्रमाणात जर तुम्हाला हे तेल बनवायचं असेल तर जर तुम्ही हे 100 ml तेल तयार करत असाल तर त्यानुसार तुम्ही इन्ग्रेडियंट्स घेऊ शकता. जसं की 2 जास्वंदांची फुलं, एखादं गुलाबाचं फूल, असं करून तुम्ही प्रमाण तयार करू शकता. थोडंसुद्धा प्रमाण कमी जास्त झालं तरीही काही फरक पडत नाही. मी हे तेल वर्षानुवर्ष वापरत आहे आणि याचे अतिशय फायदे आहेत आणि हे आयुर्वेदिकली टेस्टेड तेल आहे. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. हे तेल तुम्ही लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण वापरू शकता आणि याचे खूप फायदे आहेत. चला तर मग, धन्यवाद. बघत रहा लव इट रेसिपी. थँक्यू.